मित्रहो, आजचा दिवस हा प्रचंड राजकीय घटनांनी आणि घडामोडींनी भरलेला आहे. मग त्यामध्ये राजकारण आहे, त्यामध्ये समाजकारण आहे, त्यामध्ये गुन्हेगारी आहे, असं सगळंच आहे. पण मी एका गोष्टीकडे तुमचं लक्ष वेधणार आहे, ते म्हणजे राजकीय नेत्यांनी बोलताना काय बोलावं आणि त्याचं भान किती ठेवावं. राज्याचे माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय आर पाटील यांनी एक विधान केलं होतं. मुंबईवर झालेल्या हल्ल्यानंतर ते असं म्हणाले होते, की "बड़े बड़े शहरों में छोटे छोटे हादसे होते रहते." आणि त्यानंतर जे काही घडलं तो इतिहास आहे. त्यानंतर आपण येऊया राष्ट्रवादीच्याच स्वर्गीय अजित पवार यांच्याकडे. अजित पवार धरणाबद्दलचं जे विधान करून चुकले होते, ती आपल्या आयुष्यातली सगळ्यात मोठी खोडचूक होती, असं स्वतः अजित पवारांनी कबूल केलं होतं. आता अशाच पद्धतीचं विधान एका छोट्या मुलीनं केलेलं आहे. छोटी म्हणजे राजकीयदृष्ट्या ती छोटी आहे आणि वयाने सुद्धा ती छोटी आहे. अवघी 30च्या आसपास असलेली म्हणजे 29 वर्षाची सहर शेख जे काही बोलून गेली होती 2-4 महिन्यांपूर्वी, त्यातून जे समोर आलेलं आहे, ते खूपच भयंकर आहे. ते काय भयंकर आहे? तर असं विधान केल्यानंतर तुम्ही सोशल मीडियावर लोकप्रिय होऊ शकता. पण तुमचे दुश्मन तुम्हाला अशा पद्धतीत घेरून टाकतात, की तुम्ही कही के नाही राहत. हा झाला एक मुद्दा. पण दुसरा मुद्दा, जेव्हा राजकारणामध्ये 2 मित्र त्यांचे राजकीय शत्रू होतात, त्यामध्ये आपण पडायचं की नाही हे सुद्धा तुम्हाला ठरवायचं आहे आणि जर हे तुम्हाला ठरवायचं आहे, तर तुम्हाला थेट माझ्याबरोबर मुंबऱ्यात चालायचंय. काय घडलं ते मी तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रहो, मी राजेश कोचरेकर आणि आपण पाहताय आपलं आवडतं न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र. मित्रहो, मुंब्रा आपल्या सगळ्यांना परिचयाचं असलेलं हे शहर किंवा हे उपनगर ठाणे जिल्ह्यातलं एक असं शहर आहे किंवा एक असं उपनगर आहे, एक असा भाग आहे, की जिथे मुस्लिम प्राबल्य आहे. मुस्लिम वोट बँक, मुस्लिम मतदार हा इथला सगळ्यात महत्त्वाचा घटक आहे, की जो इथला आमदार ठरवतो, जो इथल्या खासदाराचं मताधिक्य वर-खाली करत असतो आणि इतकंच नव्हे, तर ठाणे महानगरपालिकेतल्या सत्तेतला विरोधाचा असो किंवा सत्तेतला असो, दोन्हीकडचा शकटसुद्धा ठरवणारा हा एक भाग आहे. या भागाचे आमदार कोण आहेत? तर जितेंद्र सतीश आव्हाड. शरद पवारांचे पट्टशिष्य असलेले जितेंद्र आव्हाड यांनी इथे निवडून येण्यासाठी जी काही प्रक्रिया गेल्या अनेक वर्षात केली आहे, त्यातला एक महत्त्वाचा घटक होता नजीब मुल्ला. नजीब मुल्ला हा विद्यार्थी चळवळीतला एक नेता. आता सध्या कोकण मर्कंटाईल बँकेचा एक प्रमुख आधारस्तंभ आणि पदाधिकारी. अजित पवार यांचा निकटवर्तीय आणि ठाण्याच्या राजकारणातला एक असा कलाकार, की जो स्वतः या राजकारणापायी तुरुंगाची हवा सुद्धा खाऊन आलाय. आता याच नजीब मुल्लाची आणि जितेंद्र आव्हाडांची प्रचंड दोस्ती होती. या दोस्तीत जे लोक मध्ये येतील त्यांच्या बरोबर हे दोन्ही मित्र आपल्या सोयीने आणि सवडीने मस्ती करायचे. आता ही अशीच मस्ती अंगलट आली युनूस शेख यांच्या बाबतीमध्ये. आता झालं असं, युनूस शेख हे जितेंद्र आव्हाड यांचे कोणे एकेकाळी निकटवर्तीय होते. पण जितेंद्र आव्हाड यांच्या बरोबर आणखी एक जवळची व्यक्ती होती. तिचं नाव आहे शानू पठाण. शानू पठाण हे एक ज्येष्ठ नगरसेवक आहेत ठाणे महानगरपालिकेतले आणि त्यांची मुलगी मर्जिया पठाण हिला इथून निवडणूक लढायची होती. त्याच वेळेला युनूस शेख यांची मुलगी सहर शेख हिला सुद्धा निवडणूक लढायची होती. या दोन्ही मुली प्रचंड अभ्यासू, सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आणि या प्रत्येकीला राजकीय महत्वाकांक्षा. यातली सहर शेख जी आहे, हिने तर स्पर्धा परीक्षांचा सुद्धा अभ्यास केला होता. एक महत्त्वाचा टप्पा पार पाडला होता आणि त्यामुळे Instagram असू द्या किंवा YouTube असू द्या किंवा इतर सोशल मीडियाचे जे सगळे वेगवेगळे व्यासपीठ आहेत, वेगवेगळे प्लॅटफॉर्म आहेत, तिथे हिचं वावरणं, लोकांमध्ये हिचं जाणं, तरुणांना आपलंसं करणं, या सगळ्या गोष्टींमध्ये या दोन्ही मुली आघाडीवर होत्या. आता जितेंद्र आव्हाड यांच्यासाठी एक धर्मसंकट ठरलं. ते काय? तर जवळ कोणाला करायचं? शानू पठाणला की युनूस शेखला?
आता हे युनुस शेख कोण आहेत? तर हे युनुस शेख उत्तर प्रदेश मधल्या गाझियाबादचेच मूळचे. गेल्या 3 पिढ्या ते मुंब्र्यामध्ये राहत आहेत. म्हणजे कोणाबरोबर? तर हे युनुस शेख हे काही काळ सुभाष भोईर किंवा स्वर्गीय पिंट्या दादा यांच्या बरोबर सुद्धा वावरलेले असे असं हे कुटुंब आहे, शेख यांचं कुटुंब. आता ह्याच्यात झालं असं, की या सहर शेखने निवडणूक लढवली मुंब्र्याच्या प्रभाग क्रमांक 30 ब मधून. आता हा जो 30 ब हा जो प्रभाग आहे, हा कौशाकडचा जो भाग आहे तिकडचा आहे. इथे एम-आय-एमचं अख्खं पॅनेल निवडून आलं. या पॅनेलमध्ये कोण-कोण निवडून आलं या सहर शेख बरोबर? नफीस अन्सारी हे 30 ए मधून निवडून आले. सहर युनुस शेख ही 30 बी मधून निवडून आली आणि सुलताना मन्नान शेख 30 सी मधून निवडून आले आणि शोएब डोंगरे 30 डी मधून निवडून आले. आता हे निवडून आल्यानंतर इथे एक सभा झाली. मी जे आपल्याला सुरुवात सांगितली होती, त्याचं हे जे आता हे संपूर्ण सगळं मुंब्र्याचं जे राजकारण आहे, याची एक दुखरी नस आहे. तर ती काय आहे, जेव्हा इथे विजयाची सभा झाली, त्यावेळेला ही सहर शेख काय म्हणाली आहे जरा बघा. कैसा हराया. पाहिलंत आपण? हे जे 2 शब्द होते, कैसे हराया, या तिच्या लहज्यामध्ये, या तिच्या 2 शब्दांमध्ये घाव इतका वर्मी लागला, की ज्याचं नाव ते. जितेंद्र आव्हाड माझ्या अनेक राजकीय मित्रांपैकी ते माझे एक मित्र आहेत. आणि हा घाव जो होता, हा नेमका आव्हाडांना लागला होता, की तो नजीब मुल्लांना लागला होता? हे सुद्धा आता मुंब्र्यातले आणि ठाण्यातले जे काही राजकीय विश्लेषक आहेत, जाणकार आहेत, ते याचा शोध घेत आहेत. आता इथे नजीब मुल्ला कुठे दुखावले हे आपण समजून घेतलं पाहिजे. नजीब मुल्ला हे स्वर्गीय अजित पवार यांचे निकटवर्ती होते. मागच्या विधानसभेच्या निवडणुकीला त्यांनी आव्हाडांच्या विरोधात काम केलं, निवडणूक लढवली. ते विलक्षणरित्या अजित पवारांच्या कॅम्पमध्ये घुसलेले होते आणि अजित पवार सुद्धा त्यांच्यासाठी जे करायचं ते करत होते. पण नजीब मुल्ला हे स्वतः चांगलं क्रिकेट खेळतात. क्रिकेटच्या भाषेत सांगायचं तर नजीब मुल्ला हे प्रत्येक वेळेला डबल माइंडेड शॉट खेळण्यामध्ये त्यांचा कल असतो. आता मी हे क्रिकेटशी त्यांना का रिलेटेड करतो हे तुम्ही समजून घ्या. मुंबई क्रिकेटमध्ये आव्हाडांचा जो प्रवेश झाला, तोच या नजीब मुल्ला यांच्या सोबतीनं झाला. नजीब मुल्ला यांनी मुंबई क्रिकेट असोसिएशन मधले एक ज्येष्ठ पदाधिकारी आहेत, यांच्या कार्यालयामध्ये जाऊन आव्हाडांना मुंबई क्रिकेट असोसिएशन मधला पहिला क्लब मिळवून देण्यामध्ये महत्वाची भूमिका बजावली होती. परकार कुटुंब जे आहे, गुलाम परकार यांच्याकडून हा क्लब आव्हाडांकडे आला होता. पण स्वतः क्रिकेटचे जाणकार असलेले, क्रिकेट नीट कळत असलेले नजीब मुल्ला हे नेहमीच डबल माइंडेड स्ट्रोक खेळण्यामध्ये त्यांचा महत्वाचा वाटा असतो आणि त्यामुळे ते बऱ्याच वेळेला झेलबाद होतात. असं ते मागच्या विधानसभेला झेलबाद झाले आणि त्यांच्या बरोबरीने किंवा त्यांच्या आधी लोकसभेला सुद्धा त्यांची ही खेळी तशीच होती. आता या सहर शेखच्या बाबतीत झालं असं, या दोन्ही मित्रांचा इगो दुखावला. याचं कारण काय? ही जी सहर शेख आहे ही एम-आय-एमच्या तिकिटावर निवडणूक लढली होती. कारण या सहर शेखचे वडील युनुस शेख यांना तिकीट नाकारलं गेलं होतं. म्हणजे आव्हाडांकडून तिकीट नाकारलं गेलं होतं. कारण शानू पठाणच्या मुलीला मर्जियाला तिकीट द्यायचं, तर मग युनुस शेखच्या मुलीला तिकीट कसं देणार? मग हे तिकीट नाकारल्यानंतर हे एम-आय-एमकडे गेलं हे शेख कुटुंब आणि तिथून ही मुलगी निवडणूक लढली. आता हिने हे जे विधान केलं त्याच वेळेला त्याच्या आजूबाजूला एक दुसरं विधान केलं होतं, की मुंब्र्याला पूर्ण हिरव्या रंगामध्ये आपल्याला रंगवून टाकायचंय. हे तिचं विधान अनेकांना आवडलं नव्हतं. कारण मुंब्रा हे जरी मुस्लिम प्राबल्याचं एक उपनगर असलं, तरी इथे अनेक जाती, धर्माचे, पंथाचे लोक राहतात. हे खरं आहे, की मुस्लिम वोट बँक इथे विलक्षण प्रभावशाली आहे वगैरे हे सगळं खरं आहे. पण या 2 शब्दांमुळे या सहर शेखच्या विरोधात एक सदग्रस्त उठले आणि ते निवडणूक आयोगाकडे गेले. त्यांनी तिची तक्रार केली. त्या सदग्रस्तांचं नाव आहे सिद्दीकी अहमद. आता या सिद्दीकी अहमद यांनी काय म्हटलंय, की मूळच्या उत्तर प्रदेशमधून तिथल्या गाझियाबादमधून आलेले हे युनुस शेख यांचं कुटुंब आहे. त्यांनी अर्ज भरताना तो नमुना 10 मध्ये भरायला हवा होता, कारण ते स्थलांतरित आहेत.
पण त्यांनी अर्ज भरलाय नमुना 8 मधून आणि त्याच वेळेला हे जातीचं प्रमाणपत्र ठाण्यात राहणाऱ्या सहर शेखने मुंबईमधून काढलंय, याच्याबद्दलही प्रश्न उपस्थित झालेला आहे. आणि याचसाठी आता गोष्ट अशी घडलेली आहे की सहर शेख हिची निवडणूक रद्द होणार का? 18 मार्चला हिची सुनावणी होती तहसीलदारांकडे आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या कार्यालयामध्ये आणि निवडणूक प्रक्रियेतल्या अधिकाऱ्यांकडे हिची सुनावणी होती. पण युनूस शेख हे काही त्या याला उपस्थित राहिले नाहीत. त्यानंतर 23 मार्चला त्यांची पुन्हा सुनावणी लागली. त्यासाठी सुद्धा युनूस शेख यांचा प्रतिसाद तितकासा सकारात्मक नव्हता. एकूणच काय तर युनूस शेख हे आत्ता आणि त्यांची मुलगी सहर शेख ही आता पुरते अडचणीत आलेले आहेत. आता हे अडचणीत आलेत याचं मागचं कारण काय? तर हा जो मतदारसंघ आहे इथून एक आपल्याकडे तयार असलेली उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवायची आहे. कोणाला? नजीब मुल्ला यांना. ती उमेदवार कोण आहे? अनिता राजन किणे. 2012ला ज्या वेळेला ठाण्याची सत्ता आता शिंदेंच्या हातून गेली असं वाटत असतानाच ज्या महिलेने कलाकारी आणि करामत दाखवून आणि आर्थिक हितसंबंध जपत शिंदेंबरोबर सत्तेचा शकट शिवसेनेकडे आणला, त्याच या अनिता राजन किणे यांचा पराभव झाला होता. आता यांचा या निवडणुकीत पराभव झाला मागच्या वेळेला. त्यावेळेला त्या ओबीसी आहेत आणि त्यामुळे त्या आपल्याकडे तयार आहेत. इथे जर पुन्हा निवडणूक लागली तर अनिता किणे या निवडून येऊ शकतात आणि त्यासाठीच नजीब मुल्लांचा हा सगळा प्रयत्न आहे. कारण तुतारी आणि घड्याळ या दोन म्हणजे महायुतीतल्या किंवा महाविकास आघाडीतल्या या महत्वाच्या पक्षांकडे असलेली जी मतं आहेत ती जर एकट्या नजीब मुल्लांकडे जायची असतील तर या सहर शेखला निवडणुकीतून पराभूत करणं किंवा तिचा हा जो काही सगळा गोंधळ समोर आलेला आहे तो समोर मांडणं हे तितकंच गरजेचं आहे. वयाच्या अवघ्या 29व्या वर्षी ठाण्याच्या राजकारणातल्या अनेक रती महारथींना अंगावर घेण्याचा प्रयत्न या युनूस शेख आणि सहर शेख या बाप लेकीने केलेला आहे. आता आव्हाड आणि नजीब मुल्ला हे ज्या वेळेला काहीसे वेगळे झाले त्यावेळेतल्या ठाण्यातले अनेक बिल्डर, अनेक प्रशासकीय अधिकारी, पोलीस अधिकारी यांनी या दोन मित्रांच्या तंबूंचं वाटप करून घेतलं. हे दोघंही माझे मित्र आहेत. पण मित्र मी आपल्याला सांगतो जसं राज आणि उद्धव यांच्या मध्ये पडणं म्हणजे तोंडावर पडण्यासारखं आहे याचा अनुभव 20 वर्षानंतर आता काहींनी घेतलेला आहे. राज आणि उद्धव आता पुन्हा दुरावतायत अशा स्वरूपाच्या बातम्या वर्तमानपत्रातून दिसतायत, टेलिव्हिजन चॅनेलवर दिसतायत, कुजबूज चर्चांमधून दिसतायत. आता पुन्हा जे लोक त्याच्या विरोधात जातील किंवा त्या त्या बाजूचा कॅम्प निवडतील त्यांना आणखी काही वेळाने तोच अनुभव घ्यावा लागेल जो अनुभव सध्या नजीब मुल्ला आणि जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत ठाण्यातल्या अनेकांना आलेला असेल. आता याच्यातला सगळ्यात एक टर्निंग पॉइंट जो आहे तो शिंदेंनी खेळलेला आहे. तो कोणता ते मी आपल्याला सांगणार आहे. हा टर्निंग पॉइंट आहे विरोधी पक्षनेता होण्याचं. हे सगळं का झालं हे आपण समजून घ्यायला हवं. नजीब मुल्ला यांना दुहेरी आकडा गाठता आलेला नव्हता. त्यामुळे नजीब मुल्ला यांनी एक निरोप काय पाठवला एमआयएम कडे की नजीब मुल्ला यांचा पक्ष आणि एमआयएम यांनी एकत्र कोकण आयुक्तांकडे नोंदणी करावी असा तो प्रस्ताव होता. त्यातून काय झालं असतं? त्यातून ही जी नगरसेवकांची संख्या आहे ती वाढली असती. कारण नजीब मुल्ला यांचे किती लोक निवडून आलेत बघा. यांचे 9 लोक निवडून आलेत आणि एमआयएमचे 5 आहेत म्हणजे 14 झाले असते. तर हे 14 लोक करण्याच्या प्रयत्नामध्ये होते नजीब मुल्ला. त्याला एमआयएमने नकार दिला याच्यापेक्षा त्याला युनूस शेख यांनीच विरोध केला आणि या सहर शेखने सुद्धा विरोध केला. आता त्याच्यामुळे झालं असं की अजित पवार यांचे जे 9 लोक होते त्यापेक्षा जास्त लोक हे शरद पवार गटाचे म्हणजे जितेंद्र आव्हाड यांचे 12 लोक होते. आता या 12 लोकांचा नेता करण्याचं काम म्हणजे त्यांचा विरोधी पक्ष नेता व्हायला हवा असा एक मुद्दा समोर आला आणि त्यातून शानू पठाण हे विरोधी पक्ष नेते झाले ठाणे महानगरपालिकेतले. शानू पठाण हे अत्यंत निष्ठावंत कोणाचे आहेत? आव्हाडांचे. आणि आव्हाड हे जसे नजीब मुल्लांचे कोणे एकेकाळी मित्र होते तसे ते बारमाही मित्र असतात एकनाथ शिंदे यांचे.
कधी ते त्यांना त्यांच्या बंगल्यावर एकांतात भेटतात, कधी ते त्यांच्या नंदनवनवर एकांतात भेटतात, कधी ते गोपनीय ठिकाणी एकांतात भेटतात. एकूणच काय, तर जो ठाण्याच्या राजकारणातला चर्चेचा विषय होता, कळव्याच्या खाडी पलीकडे आव्हाडांचं साम्राज्य आणि अलीकडे शिंदेंचं साम्राज्य, हा अलिखित नियम पुन्हा एकदा आपल्याला या 2026च्या निवडणुकीमध्ये अनुभवायला मिळतोय. शाणू पठाण हे त्यातून विरोधी पक्षनेता झालेले आहेत आणि हीच खरी दुखरी नस आहे मुंबऱ्याच्या राजकारणाची. याचा हकनाक बळी ठरली आहे सहर शेख, अर्थात मी याला हकनाक म्हणणार नाही. वयाच्या 29व्या वर्षी पहिली निवडणूक जिंकल्यानंतर जर कैसे हराया यासारखं विधान जर सहर शेख हिच्यासारखी स्पर्धा परीक्षेचा एक महत्वाचा टप्पा पार पाडणारी बुद्धिमान मुलगी जर करत असेल, तर मग राजकीय विद्यापीठामध्ये तिला अजून बरेच धडे शिकायचेत, इतकंच या सगळ्या प्रकाराने अधोरेखित केलंय. मित्रहो, आव्हाड आणि नजीब मुल्ला यांच्या भानगडीत गेलात तर तुमचा कार्यक्रम होतो हे मुंबऱ्यामध्ये दिसून आलेलं आहे. दुसरीकडे आव्हाड आणि शिंदे हे काही वेगळे आहेत समजायचं कारण नाहीये. कसोटीचा क्षण आला किंवा निर्णायक वेळ आली की ते दोघं एकत्र येतात. ठाण्याचं हे राजकारण भल्या भल्यांच्या मेंदूला झिणझिण आणणार आहे. आपल्याला काय वाटतं या संपूर्ण सगळ्या प्रकारामध्ये? आणि कैसे हराया हा जो एक दोन शब्दांचा एक वाक्यपैकीचा प्रकार आहे, हा सहर शेखच्या अंगाशी आला का? आव्हाड आणि नजीबुल्ला या दोन्ही मित्रांनी दुखावल्यामुळे, एकाने सत्तेत सहभाग न मिळाल्यामुळे आणि दुसऱ्याने आपला निस्सीम कार्यकर्ता गमावल्यामुळे जे काही मुंबऱ्यात घडलं, या संपूर्ण प्रकाराबद्दल आपल्याला काय वाटतंय? आपण या व्हिडिओच्या खाली असलेल्या इनबॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा. धन्यवाद.